आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणश्चक्षुः श्रोत्रमथो बलमेन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु अनिराकरणं मेस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। माझी समस्त अंगे सबल होत वाक इत्यादी इंद्रिये आणि मन ही बल प्राप्त करत सर्व काही उपनिषदांनी वर्णिलेले एकमेवाद्वितीय परब्रह्म आहे हे सत्य मी कधीही न नाकारो, हे सत्य देखील मला न नाकारो, किमान माझ्याकडून तरी निराकरण न होवो। या परमसत्याच्या अनुभूतीसाठी जे जे सद्गुण आवश्यक म्हणून शास्त्रांनी सांगितलेत ते सारे माझ्यात वसोत। ओम शांती शांती शांती। पूजनीय भौमानंद जी, अन्य समस्त संन्यासी ब्रह्मचारी वृंद आणि भक्तगण हो, आध्यात्मिक जीवन ही एक क्रमशः मानसिक उन्नतीची परंपरा असते। आपल्या जाणीवेत उत्तरोत्तर उन्नती होत जाते। सत्य बदलत नाही, पण आपली त्याच्याविषयीची जाणीव मात्र बदलत जाते। बदलता बदलता ती सत्याशी अनुरूप अशी होते। सत्य मग आपल्या जाणीवेत प्रकटतं। जे बदल कुठे होत असतो तर नेहमी आपल्यात बदल होत असतो। सत्य तसंच राहतं, पण आपली जाणीव बदलते। जाणीव सत्याला अनुरूप अशी होत जाते। आणि आध्यात्मिक जीवन म्हणजे या जाणीवेत योग्य रीतीनं योग्य दिशेनं सतत बदल घडवून आणणं। जसं एखादा जिना आहे तर त्या जिन्यावरती आपण एक एक पायरी चढत जातो आणि चढता चढता शेवटी अगदी जो वरचा मजला तिथे येऊन पोचतो। तसंच या सत्याच्या अनुरोधानं आपण आपलं जीवन हळूहळू बदलत जातो। काल आपण पाहिलं की ऋषींनी सांगितलं की ते परमार्थ सत्य जो सगळ्यांचा आत्मा आहे, जो सर्वत्र अनुस्यूत आहे, ते तूच आहेस। आपण वस्तुतः तेच आहोत। ही जाणीव आपल्या आतमध्ये खूप दृढतेनं ठेवायला हवी। परंतु त्याबरोबरच हे लक्षात ठेवायला हवं की हे सत्य जीवनात आणण्यासाठी आपल्याला आपली जाणीव आणि आपलं जीवन बदलावं लागेल। हे आहे अगदी बरोबर आहे। तिथे जसं सांगितलं श्रद्धस्व सौम्य, याच्यावरती श्रद्धा ठेवली पाहिजे, याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे की आपण तेच परब्रह्म सत्य आहोत। आणि याच्यावरती विश्वास ठेवून आता त्या अनुरूप असं आपलं जीवन बदलून घेतलं पाहिजे। या बदलालाच आता इथे दाखवण्यात आलंय
आता जो भाग आपण बघू की कसं एक एक पायरीने आपण आपली जाणीव बदलत बदलत या परब्रह्म सत्याच्या जाणीवेपर्यंत घेऊन जातो. स्वामी विवेकानंद सांगतात की बघा, आपण जर तुम्ही माझ्या समोर उभे आहात, परंतु आपण दोघांच्या मध्ये जर एक पडदा धरला तर त्या पडद्यामुळे आपण आता एकमेकांना दिसत नाही, मी तुम्हाला बघू शकत नाही, मध्ये पडदा येतोय. आता त्या पडद्याला एक छोटंसं छिद्र केलं तर मला तुमचा तेवढाच भाग दिसतो की जो या छिद्रातनं बघणं शक्य आहे. आता ते छिद्र हळूहळू आपण मोठं करत गेलो तर मला त्या प्रमाणात तुमचा अधिक मोठा भाग दिसत जातो. शेवटी छिद्र आता ते इतकं मोठं होतं की तुमचा पूर्ण जवळजवळ सबंध मुख दिसू लागतं आणि नंतर मग तो पडदा आहे तोच काढून घेतला जातो. आता इथे बदल कुठे घडला? हा जो क्रमविकास झाला तो कशाचा झाला, कुठे झाला? तर हा क्रमविकास फक्त या पडद्याच्या छिद्रामध्ये झाला, तोच फक्त बदलत गेलं. तर तसंच आपल्या जाणीवेची कक्षा रुंदावत जाते. अधिक आपण ही गोष्ट समजू लागतो की हो, हे सत्य आहे, मी परमात्मा स्वरूप आहे. ही काही नुसती तोंडानं बोलण्याची गोष्ट नाही. काल व्याख्यानानंतर एक तिथे बाहेर एका बरोबर गप्पा सुरू होत्या आणि मग ती मुलगी म्हणाली, हे मला कळतं की काय हे सगळं ध्यान वगैरे त्याचा काय प्रश्न येतो, कुठे काय जरूर आहे, आपलं कर्म हीच आपली पूजा समजलं म्हणजे झालं, आपण जे काय करतो त्यालाच पूजा म्हटलं म्हणजे झालं. म्हटलं असं नुसतं म्हटल्याने कसं होईल? त्याच्यामध्ये तो पूजेचा जर भाव असला तरच त्याला पूजा म्हणता येईल. एरवी काहीही करायचं आपण आणि त्याला पूजा नाव द्यायचं तर तेवढ्याने काही ती पूजा बनत नाही. आपल्याला आपल्या ह्या बोधामध्ये अनुरूप असा बदल घडवून आणता आला पाहिजे. घडवून आणला की मग ठीक आहे की सगळं काम पूजा झालं. नाहीतर एरवी त्याचं फक्त तुम्ही नाव बदललं, बाकी गोष्ट तीच राहिली. आपल्याकडे सांगतात की तिथे एक फार पोटाचा मोठा आजार असे, मद्रासमध्ये खूप पोटाचा आजार असे आणि त्याला म्हणून ते नावच पडलं होतं मद्रास डिझीज. आणि तिथे नवीन सरकारने सत्तारूढ होण्याबरोबर सांगितलं आम्ही हा रोग मद्रास डिझीज काढून टाकणार. आणि त्यांनी ते अभिवचन जे दिलं होतं ते पूर्ण केलं. ते मद्रासच्या ऐवजी नाव चेन्नई केलं. त्याबरोबर ते मद्रास डिझीज निघून गेला. आता मद्रास नाही, त्याच्यामुळे मद्रास डिझीजही नाही की नाही, काही फरक काही पडला नाही. तर तसं त्याला जे आहे ते आपलं नाव दिलं की त्याला काम म्हणजे काय, माझं काम पूजा आहे. अरे इतकं अशा नुसतं ते नाव दिल्याने होतं का? आपल्याला आपल्या बोधात परिवर्तन घडवून आणावं लागेल. म्हणून ते नागपूरला ते मी त्यांच्याकडनं प्रत्यक्ष ऐकलं नाही, परंतु भौमानंदजी आणि इतर तिथले स्वामीजी यांच्याकडनं ऐकलं की आमचे भास्करेश्वरानंदजी सांगत असत की बी अवेअर अँड बी वेअर. दोन गोष्टी. बी अवेअर दॅट आपण वास्तविक परब्रह्म स्वरूप आहोत हे लक्षात असू द्या, याची धारणा असू द्या मनामध्ये. आपण खरोखर ते परब्रह्म आहोत, आपणच ते आहोत याच्याबद्दल विश्वास, अशी धारणा, त्याचा अवेअरनेस असू द्या. आणि बिवेअर म्हणजे जाणून असा की तुम्ही काही ते अजून प्राप्त केलेलं नाही आहे, उगीच ऐकलेलं आहे, पुस्तकात वाचलेलं आहे इतकंच, त्याचं काही ज्ञान झालेलं नाही. म्हणून अजून आपल्याला त्याचं ज्ञान व्हायचं आहे. आपलं जीवन हे अज्ञानामध्ये, नाना वासनामध्ये इकडे लिडबिडत आहे आणि म्हणायचं हो हो मी तेच आहे, या काही विषयार्थ नाही ना त्याला. मी तेच आहे हे म्हणणं काही शक्य होत नाही तेव्हा. म्हणून आता कालचं ते प्रकरण झाल्यानंतर आता एक दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात होत आहे
की जिथे आता प्रश्न येतो की कसा आपल्या जाणीवेचा क्रमविकास होतो, आपली जाणीव कशी बदलते, आणि आपली जाणीव म्हणजेच आपलं जीवन असतं. जसं की जाणीव आणि जीवन यात काय फरक असतो. आता बहुतेक सगळे तुम्ही कॉम्प्युटर्स वापरता, तर बघा की जाणीवेच्या अनुरोधानं आपलं जीवन बदलतं. जसं तुमचं सॉफ्टवेअर असेल त्याप्रमाणे काय की तुमचं जे काम आहे ते निघत असतं. बाहेर जे तुम्हाला दिसतं किंवा जे आउटपुट येतं ते सगळं तुमच्या तिथे आतमध्ये जसं असेल त्याच्या अनुरूप येतच. तर म्हणून आपली जाणीव बदलली की त्याबरोबर त्याचं जे आउटपुट म्हणजे आपलं जीवन तेही त्याप्रमाणे बदलून जातं. आपली जशी जाणीव असते तसं जीवन होतंय आपण सहज समजू शकतो. माझी जाणीव आहे, मी अमुक अमुक आहे, माझं अमुक अमुक, मी स्वामी योगात्मानंद आहे, माझं असं असं काम आहे, मला सकाळी 8 वाजता व्याख्यान द्यायचं आहे, आणि अमुक थोड्या वेळाने असं करायचं आहे, अमक्या दिवशी मला अमेरिकेत परत जायचं आहे, इत्यादी जाणीव असल्यामुळे तदनुरूप कार्य होतात. कोणाशी माझा असा संबंध आहे, कोणाशी तसा संबंध आहे, त्या अनुरूप त्यांच्याशी वागणं होतं. ही जाणीव बदलली तर मग दुसरी जाणीव तिथे तयार होते, आणि त्या दुसऱ्या जाणीवेच्या अनुरूप, त्या जाणीवेतल्या बदलाच्या अनुरूप मग माझं जीवनही तसं बदलतं. म्हणून मुख्य गोष्ट आहे ह्या जाणीवेत बदल घडवून आणणं, आणि एक त्याच्यासाठी व्याकुळता निर्माण व्हावी लागते की नाही, हे जे जीवन मी जगत आहे हे गुलामीचं बंधनाचं जीवन आहे, मला हे नको, मला ह्याने फार त्रास होत आहे, ह्यात मला असं जखडल्यासारखं वाटत आहे, ह्या गुलामीच्या जिण्यामध्ये मला काही आनंद नाही, मला त्याच्यामुळे फार शोक होत आहे. आता ह्याच्या पुढचं प्रकरण त्याच्याबद्दलच आहे. नारद, देवर्षी नारद, आपण सगळे पुराण वाचणारे हिंदूंसाठी देवर्षी नारद ही काही नवीन गोष्ट नाही. देवर्षी नारद हे आपण हे बघितलेलं आहे की इथून हे सुरू होतं. त्याचा 7वा अध्यायाला प्रारंभ होतो की नारद आणि सनत कुमार यांचा हा संवाद इथे सुरू होतो. आणि नारद हे विद्वान आहेत, सच्चरित्र आहेत, अनेक त्यांना गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत जीवनामध्ये, आणि ते या सनत कुमारांच्याकडे ज्ञान मिळवण्यासाठी येतात. याच्या सुरुवातीला जे शंकराचार्यांनी भाष्य दिलंय तिथे त्याने याची आध्यात्मिक भूमिका याची स्पष्ट केलेली आहे की बघा, या नारदांच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे इथे की इतक्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असून जगातले इतके सगळे मान सन्मान आणि संपत्ती इत्यादी प्राप्त होऊन देखील त्यांचं जीवन अकृतार्थ आहे. मग त्यांची जर अशी गोष्ट आहे तर आपल्यासारख्या लोकांचं काय सांगायचं. इथे असा अर्थ नाही सांगायचा की समजायचा की बघा की म्हणून ते नारद हे जरा जास्त शिकलेले होते त्याच्यामुळे त्यांना शोक झाला होता, आपण उगाच त्या फंदात पडू नये, त्याच्यामुळे मग आपल्याला होणार नाही असं नव्हे. तर इतकं सगळं या जगातलं जे काही प्राप्त करण्यासारखं आहे ते सगळं प्राप्त झाल्यानंतर देखील नारदांच्या शोकाची शांती होत नव्हती, आणि म्हणून ते सनत कुमारांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले की मला शिकवा. ओम अधिहि भगव इति ह उपससाद सनत कुमारम नारदः. त्याच्याजवळ येऊन विधिवत येऊन तिथे त्यांनी सनत कुमारांना म्हटलं मला शिकवा. आता सनत कुमारांनी बघितलं असलं पाहिजे की नारद म्हणजे इतके प्रसिद्ध विद्वान आहेत, त्यांना आता आपण शिकवायचं म्हणजे काय शिकवणार आता. यांची कीर्ती जगदविख्यात आहे. आणि जरा त्यांच्या कीर्तीत आपण तोही भाग आपल्याला माहीत असेल की जरा स्वभावात थोडासा असा तिरकस विनोद आहे की
कुणाला तरी खड्ड्यात टाकायचं, कुणाला काहीतरी भांडणं लावायची कुणाकुणाची, म्हणून कळीचा नारद असंही आपल्याकडे म्हटलं जातं. तर म्हणून त्यांनी जरा सावधगिरीनं बोलायचं ठरवलं की बरं ये शिकवतो असं नाही. आणि म्हणून म्हटलं की तम हुह उवाच यद्वेत्थ तेन नोपसीद तथ ते ऊर्ध्वं वक्ष्यामी इति. तू आधी काय काय सगळं शिकलायस ते सांग, म्हणजे मग त्याच्या पुढचं मग मी तुला सांगतो. नाहीतर मी सांगायचं आणि तुम्ही मला येतच होतंय आधीच, तर कशाला उगाच. म्हणून ते त्याच्यापेक्षा अगोदर तू मला सांगून दे काय काय शिकला, आणि मग त्याच्या पुढचं मग मी तुला त्याप्रमाणे सांगतो. आणि हे कळल्यानंतर मग नारद म्हणाले, हो मी सांगतो ना काय काय ते नारद शिकलेत. नारदांनी एक मोठी लिस्ट दिली. ऋग्वेदम भगवो अध्येमी, यजुर्वेदम सामवेद अथर्वणम चतुर्थम, इतिहास पुराणम पंचमम, वेदानां वेदम, पित्र्यम राशिम दैवम निधिम, वाको वाक्यम एकायनम, देवविद्या ब्रह्मविद्या भूतविद्या नक्षत्रविद्या, क्षत्रविद्या नक्षत्रविद्या, सर्पदेव जनविद्या, एतम भगवो अध्येमी. चांगली एक्झॉस्टिव्ह लिस्ट आहे, काही जाण्याचं बाकी ठेवलं नाही. सगळे 4 वेद झालेले आहेत. भूतविद्या, पिशाची विद्या, प्रेतविद्या, दैव पित्र्य, सगळं काही सगळ्या विद्या त्यांच्या आता शिकून झालेल्या आहेत. आणि मग नारदांनी काय शिकायचं बाकी उरलंय तेही सांगितलं. हे सगळं मी शिकलो आहे खरं, आता ह्याच्या पुढचं शिकवा म्हणजे काय शिकवा, तर तेही नारद सांगतात की सोहम, अशा प्रकारचा मी भगवः, हे भगवान, मंत्रविदेव अस्मी न आत्मविद. मी फक्त मंत्रविद आहे, आत्मविद नाही. मला हे सगळं जे ठाऊक आहे ते कशात मोडतं, मंत्रविद. म्हणजे असं की ह्या जगातले नाना गोष्टी आपण त्याच्यातून मिळवू शकतो, मंत्र आणि तंत्र. तर मला हे मंत्र माहीत आहेत आणि त्या मंत्रांच्या सामर्थ्यानं ह्या इथे जगातले नाना बदल कसे घडवून आणता येतात हे एवढं मला ठाऊक आहे. श्रीरामकृष्ण जसं म्हणतात की तुमचं सायन्स शिकल्यानं काय होतं, ह्यात हे मिसळलं की हे होतं, त्यात ते मिसळलं की ते होतं. त्यांनी आत्मज्ञानाचा लाभ होत नाही, सच्चिदानंदाचा लाभ त्यानं होत नाही. आता ह्यात विज्ञानाचा, भौतिक विज्ञानाचा काही ह्या सापेक्ष पातळीवर अधिक्षेप आहे असं नव्हे. ती पातळी दाखवून दिलेली आहे की ह्या पातळीवरती इतकंच मिळत असतं, ह्याच्या पलीकडे काही मिळत नसतं. इथे आपल्याला हे मिळतं की हे ज्ञान आलं की मग जसं आता आपल्याला विजेचं ज्ञान झालं की मग सगळं विजेच्या उपकरणांचं ज्ञान होतं, त्याचा आपण उपयोग करू शकतो. हे ज्ञान झालं की कसं बरं आपण लांबवर आपला आवाज पोचवू शकतो, संवाद साधू शकतो, की मग आता आपण इथे बसल्या बसल्या किंवा अगदी कारमधनं प्रवास करता करता जपानमध्ये कुणाशी सहज अगदी आरामात गप्पा मारू शकतो. तर हे सगळं ज्ञान ह्या सगळ्या मंत्रांनी होतं. ह्या मंत्रांनी बाकी जगातलं काही असं नाही की जे ह्या मंत्रांच्या सामर्थ्यानं मिळवलं जाऊ शकत नाही. याच्यात आपल्या त्या वेदांच्या मीमांसा भागामध्ये सांगितलेलं आहे म्हणून की ह्या मंत्रांनी सगळं मिळतं. तुम्हाला स्वर्ग मिळतो, काय जे काही सगळे जगातले सगळे भोग हे ह्या मंत्रामुळे तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. सगळं काही मिळू शकतं. एक गोष्ट मिळत नाही, न तू आत्मविद. मी काय हे मात्र मी जाणत नाही. जे काही विषय आहेत त्यांचं ज्ञान होतं, विषयीचं ज्ञान या मंत्रांनी होत नाही. विषयांचं ज्ञान झालं परंतु विषयीचं ज्ञान होत नाही. त्याच्यामुळे हे ज्ञान कसं अपूर्ण राहतं. हे विषयीचं ज्ञान होत नसल्यामुळे विषयांचं ज्ञान हे देखील अपूर्ण राहतं. कारण विषयीच्या ज्ञानाप्रमाणेच विषयाचं ज्ञान बदलत असतं. पूर्वी जुनं विज्ञान असं मानत असे की जगातल्या ह्या नाना यच्चयावत गोष्टींचं आपण अचूक मोजमाप घेऊ शकतो, त्याच्याबद्दलची सगळी माहिती अगदी अचूकपणे आपण गोळा करू शकतो, अगदी त्याच्याबद्दल निश्चिती बाळगू शकतो.
आणि ती माहिती सर्व लोकांसाठी समान असेल. नंतर हळूहळू लक्षात आलं की नाही, असं शक्य नाही. क्वांटम मेकॅनिक्स, क्वांटम फिनॉमिना ज्याला म्हणतात, काय झालं तिथे लक्षात आलं की जो हे निरीक्षण करणारा असतो त्याच्या त्या निरीक्षणामुळेच जे निरीक्षण केलं जात असतं ते बदलत असतं. त्या निरीक्षणाच्या द्वारेच ज्याचं निरीक्षण होत आहे ती गोष्ट बदलून जात असते. जसं निरीक्षण तसं ज्याचं निरीक्षण केलेलं आहे ते तयार होत असतं. ऑब्जेक्ट नावाची काही गोष्टच अस्तित्वात नसते. ती नेहमी सब्जेक्टवर अवलंबून असं असतं. जो बघणार आहे त्याच्यावरतीच अवलंबून असतं हे दृश्य. मी दृश्याचं ज्ञान घेईन, द्रष्ट्याचं ज्ञान मिळवायची मला गरज नाही, असं शक्य नाही. मग तुम्हाला दृश्याचंही नीट ज्ञान होऊ शकत नाही. आणि परिणाम काय होतो मग? या ज्ञानाला काही शेवट राहत नाही. आता मला सगळं कळलं असं कधी होत नाही. आणि त्याच्यामुळे मग जी भगभग आहे आतली, हे मला सगळं काही जाणता आलं पाहिजे, मला समजलं पाहिजे, हे कधीच त्याची पूर्तता होत नाही. ती अपूर्तता, त्याची जाणीव नेहमीच मनात डाचत राहते. शिवाय हे जे सगळे भोग किंवा जी सगळी सुख त्यातून मिळतात, ती सुख देखील दिसतं की नाना नवनव्या दुःखांना जन्म देतात. आता हो आहे आपल्याजवळ सेलफोन, ते मोबाईल फोन्स आता भारतात इतके झाले. जगात सगळ्यात जास्त डेन्सिटी ह्या मोबाईल फोन्सची भारतात आहे. तिकडे अमेरिकेत सुद्धा इतके कोण वापरत नाही. इथे सगळीकडे प्रत्येकाजवळ ते एक एक आहे. आता त्यांनी बरीच सोय झाली, मान्य आहे, पण त्रासही होतो. आता इकडे व्याख्यान सुरू आहे, मध्येच कोणा टंग 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 किन 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 आणि काय काय सगळे आवाज सुरू होतात. तर ते त्याचा त्रासही आहे, सगळं त्रास. आणि पुन्हा शिवाय तुम्ही काय काय करता, कुणाशी बोलता, कुठं जाता, याचा सगळा रेकॉर्ड आता तिथे त्याच्यामध्ये साठवला जातो. त्याच्यामुळे तो एक तशा त्या दृष्टीने एक प्रॉब्लेमही झालेला आहे की लोकांना आता तुमच्यावरती लक्ष ठेवता येतं, कुठेही असला तरी तुम्हाला धरता येतं. पूर्वी मुंबईमध्ये जेव्हा बऱ्याच वर्षापूर्वी जेव्हा मोबाईल फोन्स ही त्या मनाने नवीन गोष्ट होती आणि एका कंपनीनं आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना ते द्यायचं ठरवलं. फुकट तुम्हाला हा मोबाईल फोन आम्ही आमच्यातर्फे गिफ्ट म्हणून देत आहोत. आणि त्या सगळ्यांना अतिशय आनंद झाला. हो वा, आमची कंपनी किती चांगली आहे. त्यांनी सगळ्यांना सांगितलं, बघा आमची कंपनी म्हणजे आम्हाला सगळ्यांना एक एक हा मोबाईल फोन दिला. आणि मग नंतर त्यांच्या लक्षात आली गडबड त्याच्यातली की आता त्यांना कुठेही धरता येतं, आता सुट्टी नाही. आता इतके दिवस काय निदान आता त्यांना धरता येत नव्हतं कुठे. आता एकदा कामावरनं घरी गेले की आता मग ती कंपनी काय त्यांना धरून ओढून आणू शकत नव्हती. आता हे एक झालं की चला फोन लावला त्या मनुष्याला की त्याला ते आता पकडता येतं त्याला त्याच्याने. म्हणून फायदा आहे, तोटा आहे, त्याच्यातनं निर्माण होणारं सुख आहे, त्याच्याबरोबरचं दुःख आहे. तर म्हणून ह्या चक्रातनं काही मनुष्याची ह्या मंत्र ज्ञानामुळे सुटका होत नाही. अनेक नवनव्या गोष्टी निर्माण होतात, नाना प्रकारची साधनं तयार होतात, परंतु त्याच्यातनं सुख लाभतं असं काही म्हणता येत नाही. त्या याज्ञवल्क्य मैत्रेयी संवादात म्हणून येतं की ते याज्ञवल्क्य आपलं वित्त देतात त्यांच्या दोन्ही स्त्रियांना की बघा तुम्ही हे वाटून घ्या, मी चाललो आता, नंतर तुमची भांडणं होऊ नयेत आपापसात म्हणून मी आधीच वाटणी करून देतो. तर ती कात्यायनी तिने आपला वाटा घेतला. मैत्रेयीने प्रश्न विचारला की ह्याने काय मी अमर होणार आहे का? तर याज्ञवल्क्याने उत्तर देताना अमरत्व वगैरे तर ते सांगितलं, म्हणाले की काय अमृतत्वस्य तु नाशास्ति वित्तेन. आणि काय होईल, ह्याने काय मिळू शकतं तेही सांगितलं. हे पैशाने काय मिळू शकतं? तर यथा उपकरणवताम जीवितम तथैव ते जीवितम स्यात्. तुझं जीवन हे मैत्रेयी कसं होईल
की ज्यांच्याजवळ खूपशी नाना प्रकारची साधनं असतात, उपकरणवताम जीवितम, या नाना प्रकारच्या उपकरणांनी वेढलेले, त्यांच्या बंधनात अडकलेले असे जे लोक असतात, त्यांच्या जीवनासारखं तुझं जीवन होईल. अमृतत्वस्य तु नाशा असते, अमृतत्वाची मात्र आशा देखील सोडून दे, त्याच्यातनं ते काही मिळत नाही. तर हे आता ह्या नारदांना लक्षात आलेलं आहे की हे इतके दिवस आपण हे सगळं मिळवण्यात, मंत्रज्ञान प्राप्त करून घेण्यात घालवले, पण आपल्या शोकाचा काही निराश झालेला नाही आहे. म्हणून ते म्हणतात, श्रुतम हि एव मे भगवद्दृशेभ्यः तरति शोकम आत्मवेदिती. तर मी ऐकलेलं आहे तुमच्यासारख्या महापुरुषांच्याकडून की आत्मज्ञान ज्यांना होतं ते शोकाच्या पलीकडे निघून जातात. तरति शोकम आत्मविद. तर हे मी ऐकलेलं आहे आणि म्हणून मी हा जो सतत शोक करत आहे, भगवः शोचामी. संसारात आपण शोक करत असतो आणि शोकाला विसरण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्याकडे न बघण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी सगळे मॉडर्न सायकोलॉजिस्ट वगैरे सुद्धा असा उपदेश देत असतात, कारण त्यांना तेवढंच माहीत असतं. त्यांचं काही चुकतं असं नाही, ते त्यांचं जे काही शास्त्र आहे त्याच्याप्रमाणे ते तेवढंच सांगतात. असं होय काय, फार कोण तुमचं अमुक अमुक वारलं त्याच्यामुळे तुम्हाला धक्का बसलाय, ठीक आहे, काही दिवस असं करा तुम्ही, थोडं तिकडे पचमढीला वगैरे जाऊन या, त्या चांगलं शांत रमणीय ठिकाण आहे, तिकडे महाबळेश्वरला काही दिवस फिरून या, म्हणजे जरा मन हलकं होईल, म्हणजे ह्या सगळ्याचा विसर पडेल आणि मग तुम्ही पुन्हा नाचानाची करू लागाल. तर आता त्यांच्या माहितीप्रमाणे, त्यांच्या शास्त्राप्रमाणे ते बरोबरच सांगतात की हो असं होऊ द्या, काय अमुक अमुक जीवनात काहीतरी गडबड झाली आहे, काय झालं की नाही हे अचानक नोकरी गेली, आता काय त्याच्यामुळे मोठी गडबड झाली आहे, बरं काय होतं असं, मग जरा विसरून जा, दुसरं काही करा काही दिवस, आणि मग त्याचा विसर पडतो. काही दिवसाने दुसरी काहीतरी नोकरी अमुक तमुक मिळून जातं, मनुष्य आपलं जीवन चालू ठेवतो ते आणि विसरून जातो. थोड्या दिवसांनी विसर पडतो. किती मोठं दुःख असे ना का, ते काही दिवसांनी एक थोडे दिवस आपलं एक तासभर, 2 तास, 4 तास माणसं रडतात, काय करतात, नंतर मग विसरून जातात. बाकी जन पळभर म्हणतील हाय हाय, पळभर तेवढे हाय हाय म्हणतील, बाकी काय विशेष काही हे नाही की थोड्या दिवसांनी मग ते सगळं विसरलं जातं आणि ते विसरलं जाणारच असतं. ते काय की परंतु त्याच्यातनं आपण काही धडा घेत नाही. विसरून जातो म्हणजे काय, ते आपल्याजवळ काहीतरी शिक्षण द्यायला ती गोष्ट आलेली असते आणि आपण त्यातनं शिक्षण न घेता ती गोष्ट आपली आली तशी मग निघून जाते. ते म्हणून नारदांनी आता बघितलेलं आहे की हे सगळं जीवन असं शोकमय आहे. काहीही इथे करायला जा तर इथे आपल्याला नुसते तडाखे बसत असतात. इकडनं तडाखा, तिकडनं तडाखा, ते एकीकडे जा. ते म्हणून पतंजलींच्या योगसूत्रांमध्ये याला क्लेश म्हटलेलं आहे बघा. क्लेश आहेत हे 5 क्लेश सांगितले त्याने: अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. तर ते अविद्या, आपल्याला आपल्या स्वरूपाचं अज्ञान आहे, त्याच्यामुळे मग दुसरा क्लेश मी, अस्मिता निर्माण होते. नाही तर सगळं एकमेवा द्वितीय सत्य आहे, पण त्याचं अज्ञान झालं की मग मी आणि जग, अस्मी, मी, अस्मिता तयार होते आणि मग त्या अस्मितेच्या परिणामी आता मला हे आवडतं आणि हे आवडत नाही. बरं, हे आवडतं आणि हे आवडत नाही असं जर फिक्स्ड असतं, पक्क ठरलेलं असतं, तर मग त्याच्यात क्लेश म्हणायचं काही त्याला कारण नव्हतं. जे आवडतं ते घ्या, नको नाही आवडत ते सोडून द्या. सोपं काम होतं की नाही, त्यात क्लेश कसला आलाय? हो, आवडतं ते घ्यावं, नाही आवडतं ते सोडून द्यावं, क्लेश कुठे याच्यात? पण पतंजलींना बरोबर त्यांचं समजलेलं आहे. ते सांगतात ते क्लेश याच्यामुळे आहे की जे तुम्हाला आत्ता आवडतं ते उद्या आवडत नाही. आज तुम्ही त्याच्याकडे मोठं आकर्षित होऊन जाता आणि नंतर लगेच तिकडे अडकून जाता, वाटतं कशाला या फंदात पडलो म्हणून.
इथे मोठं आकर्षण असतं राग, आणि म्हणून जिथे अतिशय राग आहे तिथेच अतिशय द्वेषी निर्माण होतो. ज्या समजा उदाहरणार्थ मी माझं सांगतो की लहानपणी आता आई इतकी प्रिय कोण व्यक्ती आहे बालकासाठी, अतिशय प्रिय, खूप त्याच्यावरती किती आसक्ती, किती लोभ आईचा. परंतु आपल्याला जे हवं ते त्या आईनं जर दिलं नाही तर मग तिच्याबद्दलच इतका संताप की काय मला हे देत नाही आहे. का बरं? कारण जिथे जितकं प्रियत्व आहे ना तितकंच अप्रियत्व त्याच ठिकाणी मिळत असतं. दोन्ही हे कॉम्प्लिमेंटरी आहे. आणि याचं कारण असं आहे की आपल्याला जे प्रिय म्हणून जाणवतं तिकडे, तिथे ते खरोखर नसतं. त्याचं प्रतिबिंब जसं आपल्याला दिसलं, समजा कल्पना करा की आरशामध्ये आपल्याला दिसलं की आपली अत्यंत आवडती वस्तू, एखादा काहीतरी लाडू वगैरे जो आपल्याला फार आवडतो त्याचं आरशात दिसत आहे तिकडे. आता आपल्याला लक्षात नाही आलं की ते प्रतिबिंब आहे. आपण तो घ्यायला गेलो तर लागणार की नाही हाताला? आरसा लागणार, लाडू नाही मिळत, फक्त आरसा लागतो. जितक्या जोरात घ्यायला जाऊ, जितक्या जोरात आकर्षण होईल तितक्या जोरात ते लागेल, तितका तिथे द्वेष निर्माण होतो. द्वेष म्हणजे हेच आहे, आणखी दुसरं काही नाही. आपण तिथे ते घ्यायला जातो, तिथे ते नसतं आणि म्हणून तिकडे आपल्याला फटका बसतो आणि मग आपण कळवळतो, तिथे द्वेष निर्माण होतो. पुन्हा ते दिसतं किंवा दुसरीकडे काहीतरी दिसतं, पुन्हा ते घ्यायला जातो. आपल्याला हे लक्षात येत नाही की आपण अशा रीतीने फसत आहोत. आपल्याला त्याच्यातनं सुटका दिसत नाही. जी गोष्ट आकर्षक वाटते तिथे आपण ओढले जातोच. आणि ही गोष्ट लक्षात म्हणजे आली तरी त्याच्यावरती जणू काही आपला काही उपाय नसतो बघा. जे आकर्षक वाटतं तिथे ओढलेच जातात आपण, ओढले जातो. जरी माहीत असलं, एका कुठेतरी आपल्या मेंदूच्या कोपऱ्यात कुठेतरी हे माहीत जरी असलं की हे पुढे आपल्याला त्याचा धक्का बसणार आहे, तरी सुद्धा सावरता येत नाही. कारण इथे शंकराचार्यांनी याच्यात म्हटलेलं आहे की काय की अनेक जन्मांपासून या विषयांच्या मागे लागण्याचा संस्कार जो मनावरती बसलेला आहे तो काही एकदम जात नाही. कळलं तरी एकदम जात नाही. आणि त्याच्यामुळे हा शोक आणखी आणखी वाढू लागतो की बघा किती वेळा मी असा फसलो. जे अगदी तरुण असतात त्यांना वाटतं की नाही काय की आत्ता माझं बरोबर आत्तापर्यंत झालं नाही, पण आता हे मला हा जॉब मिळू दे की मग सगळं बरोबर होऊन जातं बघा. मग माझ्या सुखाला काही हे उरणार नाही, सगळं सुखच आहे माझ्यासाठी मग जीवनामध्ये. आणि पण जे आता ज्यांचं वय वाढलं तर त्यांना आता जर त्यांनी अनुभव नीट रीतीनं घेतला असेल तर त्यांच्या लक्षात येतं की नाही काही ह्याला काही अर्थ नाही, असं काही खरोखर होत नाही. नुसतं वय वाढलं म्हणजे अनुभव आला असं नाही. पुष्कळ म्हणजे तीच गोष्ट हे तिथे ते कुणाला एक हे होतं की बरेच 10 वर्षाचा टायपिंगचा अनुभव आहे. तर आणि तरी सुद्धा ते पुन्हा त्या सगळ्या त्या अनेक प्रकारच्या चुका आणि काही काही ते कामात होत आहेत. कसं 10 वर्षाचा काय अनुभव आहे? अरे 10 वर्षाचा अनुभव म्हणजे 10 वर्ष तो त्याच चुका करीत आहे, त्याच गोष्टी त्याच चुका 10 वर्ष झाली करीत आहे. तो अनुभव आहे त्याचा. अनुभवातनं शिकलो तर त्याला अनुभव म्हणायचं ना, नाहीतर तीच गोष्ट आपला करत आहे. आपण अनुभवाने नेहमी शिकतोच असं काही नाही. काही वर्षापूर्वी प्रबुद्ध भारत मध्ये एक छान गोष्ट आली होती की एक मनुष्य ते सकाळी एक तिथे की उठला होता पण अजून काही डोळ्यातलं पूर्ण डोकं काही अजून ते क्लिअर झालं नव्हतं. पुष्कळांचा चहा बिहा सकाळी घेतल्याशिवाय होत नाही. तोपर्यंत अर्धवट तसं काही झोपेसारखंच हे असतं म्हणे. तर आणि घरातला फोन वाजला आणि त्यावेळेस कोणतरी तिथे ते इस्त्री करत होतं. आता ह्याने फोन उचलायच्या ऐवजी काय कानाला ते आपली इस्त्री लावली आणि सांगू ते मित्रांना सगळं आता कान पोळला का झाला. आणि मित्राला त्यांनी सांगे असं असं झालं. अरे बरं पण तू दुसरा कान तोही काळा कसा झाला? अरे काय सांगायचं तुला, त्या गाढवानं पुन्हा फोन केला.
तर म्हणजे अनुभवातनं काय आपण शिकतो असं नाही हो. ते आपण आला अनुभव पुन्हा तीच गोष्ट करायला गेलो. आता त्याला अनुभव काय शिकलो का त्याच्यातनं, तर अनुभव आहे. 10 वेळा 50 वेळा 100 वेळा ते चावून थुंकून दिलं, त्यात काही रस नाही म्हणून, आणि पुन्हा तेच थुंकलेलं परत चाटून बघतो त्यात काय निघतं का म्हणून. आता ह्याला काय अनुभव घेतला म्हणायचं, काय अनुभवातनं शिकलो म्हणायचं नाही. उलट त्या सगळ्याचं एक मोमेंटम, एक त्याची गती आतमध्ये तयार झाली, एक सवय जडली. ती मोडणं मोठं कठीण असतं. ते मागे तुम्हाला कधी सांगितलं होतं आठवतं मला, की म्हणून सांगतात की हॅबिट्स डाय हार्ड. एखादी हॅबिट झालेली असली म्हणतात त्याच्यात हॅबिट HABIT, तर सुरुवातीचा H काढला म्हणे तरी अ बीट रिमेन्स, ए काढला तरी म्हणे इट रिमेन्स, आणि अशा ती जात नाही म्हणे, इट स्टील रिमेन्स. तर असं करता ते हॅबिट्स डाय हार्ड. ते आपण प्रयत्न केला तरी लवकर जाते असं नाही. त्याच्यासाठी खूप कसोशीनं आणि पद्धतशीर रीतीनं प्रयत्न करायला पाहिजे. काहीतरी केलं त्याला प्रयत्न म्हणत नाहीत, परिश्रम झाले असतील, पण प्रयत्न म्हणजे काय, त्याला एक दिशा असावी लागते. म्हणून हे आचार्यांकडे आलेले आहेत की मी ऐकलं की आत्मज्ञानानं हा शोक नाहीसा होतो, तर भगवत शोचामी. त्यांनी कबुली दिली की मी अत्यंत शोकात आहे, मी शोक करीत आहे, आणि भगवान शोकस्य पारम तारयतु इति, आणि मला ह्या शोकातून आपण पार करा, असं सांगितलं. आणि मग आता प्रश्न आहे, आता ह्याला वास्तविक आता ह्या नारदांना क्रमाक्रमानं आता अधिक अधिक शिकवायचं, पुढे पुढे घेऊन जायचं. तर म्हणून त्यांनी पहिल्यांदा सांगितलं, बघ तू जे सगळं शिकलायस ना, जी सगळी मोठी यादी दिली आहे, हे प्रकरण तसं बरंच मोठं आहे. 26 खंड आहेत, त्याच्यामध्ये अनेक श्लोक आहेत. तर आपण काही सगळं या छोट्या कमी वेळात बघू शकणार नाही. थोडक्यात आपण त्याचा गोषवारा घेऊ. आता वेळ आहे थोडासा, पण त्यात आपण थोडं बघू, थोडं संध्याकाळी बघू. तर म्हणतात तू जे सगळं शिकलायस ना, ते काय आहे, नाव आहे. फक्त नावं दिलेली आहेत त्या सगळ्या गोष्टींना, आणि ती नामं समजली की तुला वाटतं की चला आपल्याला त्या गोष्टींचं पुष्कळसं ज्ञान झालं. तू जे म्हणतोस ना, ती नावं आहेत सगळी. ऋग्वेद हे काय एक नाव आहे. मी ऋग्वेद जाणतो म्हणजे काय, तर तू ते एक नाव आहे, ते नाव कळलं तुला. म्हणून ते म्हणतात की ते तू जे सगळं जाणतोस म्हणतोस ना, ते सगळं नाम आहे, त्याच्याखेरीज आणखीन काही नाही आहे. नाम वा ऋग्वेदो यजुर्वेद सामवेद अथर्वण चतुर्थ, ते सगळी त्याने तीच यादी पुन्हा सांगितली की तू जे सगळं शिकला म्हणतोस ना, ते सगळं ते म्हणून नाम आहे फक्त. या सगळं जे तू शिकलास त्याचा समावेश म्हणून नामात होत असतो, आणि म्हणून तू नामाची उपासना कर. बघा की ह्याला म्हणायचं की आपलं जे रिझनिंग किंवा तर्क आहे ते असं ऊर्ध्व गतीनं व्हर्टिकली घेऊन जाणं. एकाच पातळीवरती भरकटत राहणं हे आहे ज्याला म्हणतात विज्ञान. आपलं जे भौतिक विज्ञान हे एकाच पातळीवरच्या गोष्टी, म्हणजे त्याच नामरूपांना पुन्हा पुन्हा चिवडत राहतात. ते ठीक, आणि त्यांना त्या गोष्टी तिथ्या पातळीवरच्या विभिन्न गोष्टी मिळतात की चला आपण आता ते चंद्रावरती जाऊ, चंद्राच्या कक्षेत फिरू, तिकडे मग आणखीन पुढे उद्या सूर्याच्या कक्षेत सुद्धा फिरता येईल, आणखीन कशा कुठे जाता येईल. तर अशा रीतीनं पण हे सगळं काय की ह्याच नामरूपात्मक विश्वाचंच भ्रमण आहे. कितीही दूर गेलात तरी तिथेच जाता. जर आपण नीट बघितलं तर हे कितीही विस्तारलेलं प्रचंड मोठंच्या मोठं अनंत अनंत वाटणारं असं विश्व, हे सगळं कुठे आहे, आपल्या मेंदूत आहे बघा. ते त्याच्या पलीकडे त्याचं अस्तित्व काही सांगता येत नाही आपल्याला. त्याची प्रतीती आपल्याला आपल्या मेंदूत होते, आणि तिथेच त्याचं ते सगळे त्याचे जे म्हणतात की त्याचा
जो प्रोग्राम हा तिथे जसा भरलेला असतो त्याप्रमाणे त्याची प्रतीती येत असते. जसं तिथे त्याची हे सगळं आता आपल्याला कॉम्प्युटरवरती असंच बनवता येऊ शकतं. काही फरक नाहीये त्याच्यामध्ये. तिथे हे आपल्याला जे सगळं दिसतं, खूप मोठी जागा दिसते. हे सगळं कुठे दिसत आहे तुम्हाला? सगळीच्या सगळी मोठीच्या मोठी जागा, खूप कितीतरी प्रकाश वर्ष, कोट्यवधी प्रकाश वर्ष लांब, असं इतकं मोठं हे विश्व. हे सगळंच्या सगळं या छोट्याशा मेंदूमध्ये तुमच्या दिसत आहे. आणखीन त्याच्या बाहेर त्याचं काय अस्तित्व आहे? मेंदू वेगळ्या प्रकारे केला तर वेगळ्या प्रकारे दिसतं. असं सांगतात की एखाद्या मुंगी किंवा इतर कीटांचा जो हे आहे मेंदूचा हे, त्याच्यामध्ये ह्या 3 मिती त्याच्यात ठेवल्या. फक्त एकच मिती आहे, एक डायमेन्शन आहे फक्त. तर त्यांना फक्त ते जग जे आहे त्यांच्यासाठी त्यांच्या मेंदूत मधल्या त्या प्रोग्राममुळे फक्त एकच मिती दिसते. आपल्यासारख्या 3 मिती दिसत नाहीत. आपल्या मेंदूत 3 मिती बघण्याची सोय आहे. पण त्याच्यामुळे असा निष्कर्ष काढणं बरोबर नाही की जगात फळला म्हणजे वस्तुतः फक्त 3च मिती आहेत. कुणाच्या मेंदूत असा काही कार्यक्रम असेल, असा प्रोग्रामिंग असेल की जिथे 25 मिती दिसू शकतात जगाच्या, तर त्याच्यासाठी जग हे 25 मितींचं असेल. कुणाच्या एकंदर ह्याला मर्यादाच अशी टाकलेली असेल मेंदूच्या ह्या कार्यक्रमाला की जिथे फक्त ते छोटंसंच दिसेल, तर ते छोटंसंच दिसेल. शेवटी हे सगळं ज्याप्रमाणे दिसतं, ते जिथे दिसतं, ज्या उपकरणातून दिसतं, त्या उपकरणांच्या मर्यादांच्या अनुसार ते आपल्याला दिसत असतं, जाणवत असतं. म्हणजे म्हणून म्हणतात ते की ही सगळी काय नाना नामं आहेत. ह्या नामांमध्ये आता तुम्हाला लक्षात आलं एकदा हे की मग आता पुढच्या पायरीवरती चढा की ह्या सगळ्या गोष्टी, इतक्या नाना गोष्टी तुम्ही सांगितल्या, त्या सगळ्यांचा समावेश ह्या नामामध्ये होत असतो. आणि म्हणून आता नाम धरलं की ह्या सगळ्यांना धरल्यासारखं आहे. आता त्या पातळीवरती आता ती पायरी चढा, नामावरती या. म्हणून नाम एव उपास्व इति म्हणतात. म्हणून हे नारदा, तुम्ही नामाची उपासना करा. आणि नारद आता हुशार आहेत, विद्वान आहेत. ते म्हणतात की बरं ठीक आहे, नामाची उपासना समजा केली तर काय मिळतं? तर जोपर्यंत जितक्या दूर ह्या नामाची गती आहे तितक्या दूरपर्यंत तर तुमची गती होते. एकदा तुम्हाला ह्या नामाचं रहस्य कळलं की ह्या नामामुळे जे काय जितक्या दूर हे नाम पसरलेलं आहे तितक्या दूर आता तुमचं राज्य पण पसरलेलं आहे. तितकं तुम्हाला मिळत असतं. म्हणतात की सयो नाम ब्रह्म इति उपास्ते यावन नामनो गतम तत्रास्य कामचारो भवती. तो तर अशाप्रमाणे त्याची तिथे इच्छेनुरूप तिथे सगळीकडे त्याची गती होते. जसं तुम्हाला आता एक घर तुम्ही घेतलं आणि आता त्या घराला तुम्ही कुलूप लावलं. त्या घरावरती ताबा ठेवायसाठी किल्ली आहे माझ्याजवळ, त्या घराला कुलूप लावलंय, माझ्याजवळ किल्ली आहे, ती किल्ली माझ्याजवळ आहे म्हणजे घर माझ्याजवळ आहे. तर मला हवं तेव्हा मी घरात जाऊ शकतो, तिथल्या नाना ठिकाणी घरात फिरू शकतो. ते सगळं आता मला ही किल्ली प्राप्त झाल्यामुळे आता त्या घरावरती आता असं माझं स्वामित्व आलेलं आहे. म्हणून नाम जर मिळालं तर त्या नामाच्या अधीन अशी सगळी ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इच्छेप्रमाणे मिळू शकतात, इच्छेप्रमाणे ते आपल्याला प्राप्त होऊ शकतात. म्हणून सांगतात. पण म्हणे की हे झालं, पण नामाच्या पेक्षा श्रेष्ठ काहीतरी आहे. नाम हे काही सर्वात, इथे ते आध्यात्मिक अर्थाने असं नाही सांगितलेलं की ते नाम साधना वगैरे, नाहीतर म्हणाल का हो नाम म्हणजे भगवंताशी अभिन्न असं सांगितलेलं आहे. मग भगवान आणि त्याचं नाम हे अभिन्न आहे, तर ते भगवानच नाही. ते तिथे नाम शब्द वेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. तिथे भगवंताचं नाम आणि भगवान एक आहे असं सांगितलेलं आहे. परंतु बाकी इथे ज्या अर्थाने वापरलेलं आहे की नाना जगातल्या गोष्टी म्हणजे काय, त्यांची नावं आहेत आणि त्या सगळ्या नावांचा एक नाम ह्या संकल्पनेत समावेश होतो ना. नाम ह्या संकल्पनेमध्ये त्या सगळ्या नावांचा समावेश होतो. हे आपल्याला बघा की ह्या सर्व
गोष्टींना एकत्र आणून मग त्याच्यावरती जायला शिकवतात. काहीही सोडलं जात नाही बरं. काहीही न सोडता सगळ्या गोष्टींना घेऊन पण त्याच्या पुढे निघून जाणं असं असतं. म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचा एकाच समावेश केला जातो. त्या एकाला घेतलं जातं आणि त्या एकाच्या वरती आता त्याच्या पुढच्या पायरीवरती मग त्या एकाला घेऊन आपण जातो. म्हणतात त्या नावाच्या आता पेक्षा श्रेष्ठ काय आहे? म्हणतात ह्या नावाच्या पेक्षा श्रेष्ठ आहे. तर नारद विचारतात, काय होते जे नावापेक्षा श्रेष्ठ आहे? तर ते मला सांगा. या नावापेक्षा श्रेष्ठ असं काही? तर मग सनत कुमार त्यांना सांगतात की वाणी ही नावापेक्षा श्रेष्ठ आहे. वाणी तूनच नाम प्रगटत असतं. वाक वाव नामनो भूयसी. वाणी ही या नावापेक्षा श्रेष्ठ आहे. त्या वाणीमुळेच ऋग्वेद जाणला जातो, यजुर्वेद जाणला जातो, सामवेद, अथर्ववेद, नाना प्रकारचे 30 विज्ञान आणखीन त्यांनी इकडे सनत कुमाराने लिस्ट आणखीन वाढवून दिली आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या वाणीमुळे प्राप्त होतात. म्हणून वाणी ही नामापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून नारदा, आता तू वाणीची उपासना कर. आणि मग काय होईल की जिथपर्यंत या वाणीचं क्षेत्र आहे तिथपर्यंत आता तुझा अबाध संचार आहे. तिथपर्यंत आता तुझं क्षेत्र विस्तारलं गेलेलं आहे. बघा की यातली सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे या सगळ्या विज्ञानातली की काहीच वगळलं जात नाही आहे. जे आधी सांगितलेलं आहे त्याचा त्या सगळ्याचा समावेश एका छोट्या समजा हंडीत केला. मग अशा सगळ्या छोट्या छोट्या या हंड्या यांचा समावेश परत आणखीन एका छोट्या हंडीत केला. अशा रीतीने काहीच न वगळता आपण आपल्याला पुढे नेलं जात आहे. काही सुटलं असं नाही. जेव्हा असं म्हटलं जातं की तुम्हाला आता आध्यात्मिक जीवनात हे सोडून द्या, ते सोडून द्या असं सांगितलं जातं, जरा त्रास होतो ना. हे सगळं सोडायचं म्हणजे काय हो होता. तर पण सोडायचं कुठल्या अर्थाने आहे की त्या सगळ्याचा समावेश त्याच्यापेक्षा उच्च अशा कशात तरी करायचा आहे. त्याच्यापेक्षा उच्च अशा कशात तरी त्या सगळ्याचा समावेश करायचा आहे. मग काही न सुटता तुम्ही त्याच्या पलीकडे जाता. म्हणून म्हणतात की इथे बघा की तुमचं क्षेत्र आता नाम, तू जे जाणत होता त्या सगळ्याचा समावेश नामात झाला. आणि या नामाचा समावेश आता ह्या वाणीमध्ये झाला. वाणी ही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि मग त्याला त्याने विचारलं, हो कळलं मला बरं हे की वाणी श्रेष्ठ आहे. आणि ह्या वाणीने आणखीन काय विशेष होतं जे नामाने होत नाही? नामाने तुम्हाला त्या गोष्टीचं त्याची जी क्षमता आहे ती लक्षात येते, परंतु ती गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे हे काही लक्षात येत नाही. इथे ती गोष्ट विशेष करून दाखवलेली आहे की इथे काय धर्मम च अधर्मम च. ती गोष्ट आधी सांगितलेली नव्हती की धर्म काय आणि अधर्म काय, सत्यम च अधृतम च, साधुम च असाधुम. हे सगळं त्या ह्या वाणीमुळे आपल्याला समजू शकतं. ह्या मुळेच ह्याची धारणा होत असते. जर वाणी नसती तर धर्म अधर्म, सत्य असत्य, साधू असाधू आणि जे रुचिकर जे अरुचिकर ह्याचं काही ज्ञान आपल्याला झालं नसतं. आणि म्हणून वाणीच या सगळ्याचं ज्ञान करून देत असते. म्हणून वाणी ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. नारदा, तू वाणीचं ज्ञान प्राप्त कर. मग नारदाने आता पटकन ते वाणीचं ज्ञान तेवढं सांगितल्याबरोबर नारदांच्या ते लक्षात आलं आणि त्यांनी म्हटलं, ठीक आहे, या वाणीपेक्षा श्रेष्ठ काही आहे का? आणि सनत कुमार म्हणाले की हो, इथे वाणीच्या पेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे ते मी सांगतो तुला. जिथून ही वाणी प्रगटते ते मन हे वाणीपेक्षा श्रेष्ठ आहे. मनातून वाणी प्रगटते.
आता सगळं जे ह्या वाणीमुळे मिळत होतं, आता ते सगळं एकत्रित केलं गेलं आणि त्याचा समावेश आता मनामध्ये केला गेला. आणि म्हणतात हे मन त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण इथूनच वाणी इत्यादीची उत्पत्ती आहे. म्हणतात तिथे बघा, आणि त्याला फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे त्याने, की मन हे वाणीपेक्षा श्रेष्ठ आहे. की जसं की एका मुठीत तुम्ही 2 आवळे किंवा 2 बोरं ठेवू शकता, तसंच ह्या वाणीरूपी ह्या मनरूपी मुठीमध्ये तुम्ही वाणी आणि नाव हे दोन्ही ठेवू शकता. ह्या मन ही जणू मूठ आहे आणि दृष्टांत दिलेला आहे, आणि मुठीत तुम्ही जसं 2 आवळे ठेवले तर ते ह्या मुठीमध्ये हे दोन्ही आवळे आले. एक तुम्हाला टाकावा लागतो असं नाही आहे, दोन्ही आवळे तुम्ही या मुठीमध्ये ठेवू शकता. तर तसंच ह्या मुठीमध्ये, मनरूपी मुठीमध्ये तुम्ही वाणी पण ठेवली आणि नाम पण ठेवलं. त्या दोन्हीचा समावेश त्याच्यात झालेला आहे. म्हणून आता मन हे वाणीपेक्षा देखील श्रेष्ठ आहे, आणि म्हणून ह्याची उपासना कर. ह्या मनावरती जर तुला ताबा मिळाला, मनाची उपासना म्हणजे काय? मनाचं रहस्य जाणून घेणं, मनावरती ताबा मिळवणं. जर ह्या मनावरती तुला अशा रीतीने ताबा मिळाला तर काय होईल? तर बघ म्हणे की सगळं काही मनाने विचार करूनच केलं जातं. मनात संकल्प आला की मग आपण कशा ना कशा प्रकारे मग तो सिद्धीस नेला जातो, कारण त्या प्रकारे क्रिया होत असतात. मनात संकल्प आला की मग आता तो संकल्प जो आहे तो त्याचं बाकीचं साधन हळूहळू जमा करतो आणि ते होऊन जातं. म्हणून मनाला कल्पतरू म्हणतात. आपल्या मनात कुठले विचार, कुठल्या इच्छा निर्माण होतात ह्याच्याबद्दल म्हणून सावध असलं पाहिजे. त्या इच्छा पूर्ण होणार नाहीत म्हणून नव्हे, तर पूर्ण होतील म्हणून. कारण सगळ्याच इच्छा काही आपल्या मनातल्या मोठ्या चांगल्या असतात असं नाही, काही आपल्यासाठी सगळ्याच हितकारक असतात असं नाही. ज्या अनेक आपल्या मनात ज्या इच्छा निर्माण होत असतात त्या आपल्यासाठी अहितकारक असतात, आणि जर त्या तशाच राहिल्या तर हळूहळू त्या पूर्ण होतील आणि मग आपल्याला त्याच्या बंधनात पडावं लागेल, त्याचं फळ आपल्याला घ्यावं लागेल. म्हणून सांगितलं इथे बघा, मन त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. जी गोष्ट जितकी अधिक श्रेष्ठ असते, जितकी अधिक शक्तिशाली असते, तिच्या हाताळण्यासाठी तितकंच अधिक प्रशिक्षण आवश्यक असतं, तितकीच अधिक जबाबदारीची जाणीव आवश्यक असते. जे कमी शक्तिशाली आहे त्याच्यासाठी कमी जबाबदारी ती हाताळलं तरी चालू शकतं. की आता जसं उदाहरणार्थ साध्या ज्या आटपेट्या असतात त्या बाजारात मिळतात बघा, कोणी आणू शकतं तिथे. म्हणजे आणि ते काय, त्या आगपेटी ते काडी ओढून ते लावायला काही फारसं ट्रेनिंग लागतं असं नाही, शाळेत जावं लागत नाही त्याच्यासाठी. कोणीही ते करू शकतं. कारण त्याच्यात आता केवढी एवढीशी बारकीशी त्यांनी ठिणगी उडणार. साधारण सावधगिरी बाळगली तर त्यांनी काही फारसा मोठासा धोका उत्पन्न व्हायची शक्यता नाही. परंतु आता जी दुसरी काही अतिशय शक्तिशाली अशा दुसऱ्या गोष्टी आहेत, मोठे बॉम्ब्स वगैरे आहेत, आता ते सांभाळून त्याला वेगळं हे लागतं. ते काय बाजारातनं असं विकत घेता. अर्थात हल्ली जी परिस्थिती झाली आहे वाटतं कोणी सरळ बाजारातनं जाऊन मिळत असेल कोणास ठाऊक, तर त्याच्यासाठी वेगळं हे लागतं, प्रशिक्षण लागतं, जबाबदारीची जाणीव असायला लागते की अरे हे वाटेल त्याच्या हातात पडून उपयोग नाही. जे अण्वस्त्र असतात पहा, काय म्हणजे त्याच्या काही चुकीने कोणाच्या सुद्धा किंवा दुरुपयोग करण्याच्या इच्छेनं समस्त मानव जातीला ते नष्ट करू शकतील. एका क्षणात सगळं ते नष्ट होऊ शकेल, इतकी प्रचंड शक्ती आहे. आणि म्हणून त्याच्याबद्दल फार अधिक खबरदारी घ्यावी लागते, जबाबदारीची जाणीव तितकीच अधिक असावी लागते. आणि म्हणून जितकी अधिक शक्ती निर्माण होते तितकी अधिक जबाबदारीची जाणीव देखील वाढायला हवी असते. अधिक जबाबदारी, अधिक कंट्रोल, अधिक संयम जीवनामध्ये हवा असतो. म्हणून आता स्वामी विवेकानंद सांगतात अनेक ठिकाणी, स्वामी यतीश्वरानंदांच्या पुस्तकात ते अनेकदा येतं की लोक विचारतात की मेडिटेशन वगैरे कसं करायचं.
आणि खूप ध्यानाबद्दल जाणण्याबद्दल उत्सुकता दाखवतात, पण आपल्या जीवनात नैतिकता आणण्याबद्दल तेवढी उत्सुकता दाखवत नाहीत. आणि जर ती नैतिकता आणि हे बंधनं जीवनात नसतील तर ध्यानातून जी शक्ती निर्माण होईल ती शक्ती केवळ त्यांचं जीवन आणि सभोवताली इतरांचं जीवन ध्वस्त करण्यात ती शक्ती जाईल. म्हणून जबाबदारीची जाणीव खूप आवश्यक असते, संयम खूप आवश्यक असतो. ही शक्ती मिळालेली आता बघा, वाणी आणि नाम, या नामात बघा आपलं सगळे जे विज्ञान वगैरे आहेत ते त्याचा समावेश नावामध्ये झाला, नाम. आणि त्या नामाच्या पलीकडे वाणी काय आहे तर ही सगळी वाणी आहे. आणि ह्या वाणीचा आणि नामाचा समावेश मनात झाला. आता किती प्रचंड शक्ती आहे तिथे. तितकाच करस्पॉन्डिंग, तितकाच अधिक संयम देखील तिथे आवश्यक आहे. नाहीतर याचा परिणाम प्रचंड अशा विघातक गोष्टीत होऊ शकतो. म्हणून म्हणतात की बघा, या आपल्या मनात संकल्प आल्या बरोबर तो होतो, पूर्ण होतो, नाही आला तर होत नाही. मनात संकल्प आला की मनुष्य करतो. काल मी कोणाबद्दल बोलत होतो किंवा अमुक अमुक व्यक्ती हे अमुक फार छान बनवलेलं आहे, किती छान बनवते. मनात असलं तर बनवते असं सांगितलं. ते मनात असलं पाहिजे. मनात असलं तर केलं जातं, मनात नसलं तर केलं जात नाही. तर मग बघा मन किती सामर्थ्यवान आहे. मनात असलं म्हणजे मग सगळं बरोबर केलं जातं. मनात नसलं तर केलं जात नाही. इथे सनत कुमार तेच सांगतात की बघा, जेव्हा मनात ते असा काही संकल्प येतो की त्या संकल्पाला मग इच्छेचं रूप मिळतं. संकल्प म्हणजे नुसतं एक साधारण तिथे किंचितचा तरंग असतो. अजून त्याला इच्छा म्हणावं असं रूप आलेलं नसतं, पण त्याची पुढे इच्छा होते आणि मग त्या इच्छेप्रमाणे आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतो. तर म्हणून तो जेव्हा असा संकल्प करतो की पुत्रान पशूंश्च इच्छेति इति अथ इच्छतः इमं च लोकम अमुं च, हा लोक परलोक जे काही ज्याची कशाची इच्छा करतो ती मग प्राप्त करण्याची शक्ती तिथे तशीच तयार होते. कारण हे मन अतिशय सामर्थ्यवान आहे आणि त्याच्यात आला संकल्प की मग त्याच्या पूर्तीचं साधनच तिथे तयार होतं. म्हणून म्हणतात की मन हे वाणी आणि नाम या दोन्हीपेक्षा श्रेष्ठ आहे. तू मनाची उपासना कर आणि ह्या मनाची उपासना केल्याने, मनावरती विजय मिळवल्याने काय होईल की आता जिथपर्यंत आता मनाचं सामर्थ्य आहे तिथपर्यंत तुझं सामर्थ्य झालं. जे त्या नामाबद्दल वाणीबद्दल सांगितलं होतं तेच ह्या मनाबद्दलही आहे की जिथपर्यंत आता मन जाईल तिथपर्यंत आता मग तुझी शक्ती होते. पण आता ही शेवटची पायरी का हो? नाही, अजून पुष्कळ चढायचं आहे. अजून बरीच मजल बाकी आहे. इथे म्हणतात ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे तर म्हणतात की ह्याच्यापेक्षा ह्या संकल्पो वाव मनसो भूयान. संकल्प म्हणजे ही निवडण्याची शक्ती ती मनापेक्षाही श्रेष्ठ आहे की ह्या संकल्पाने तो ह्या मनाला लगाम घालू शकतो, मनाला व्यसन घालू शकतो. म्हणून संकल्प हा मनापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि म्हणून तू ह्या संकल्पाचं ची इच्छा कर, त्या संकल्पावरती विजय मिळवण्याची इच्छा कर आणि मग त्या संकल्पाचं जितकं क्षेत्र आहे तितकं आता तुझं क्षेत्र झालं. आणि त्यात आधीच्या सगळ्या क्षेत्रांचा समावेश आहेच बरं. काही टाकलेलं काहीच नाही आहे, विस्तारलेलं आहे इतकंच. ते सगळं काही विस्तारलेलं आहे, त्याचा त्या सगळ्याचा त्यात समावेश झालेला आहे. आणि आता आणखीन अधिक मग म्हणतात ह्या संकल्पापेक्षा चित्त अधिक श्रेष्ठ आहे. हे असं हे चालत जात आहे की उन्नतीच्या आणखी पायऱ्या चढल्या जात आहेत. शेवटी ते कर्माबद्दल सांगतात आणि मग सांगतात की सुखाबद्दल. मनुष्य जे सगळं काही मिळवतो ते कर्मातून मिळवतो. जशी आपली कर्म असतात तसा आपल्याला लाभ होतो. म्हणून तू कर्माची उपासना कर. आणि कर्म कशामुळे करतो बरं तुम्ही?
जिथे जसं सुख मिळतं त्याच्याप्रमाणे करता. सुख मिळालं तर करता, नाही मिळालं तर नाही करत. त्याच्याप्रमाणे मनुष्य कर्मात प्रवृत्त होतो. म्हणून तू सुख जाणण्याची इच्छा कर. तर अशा रीतीने इथे याचं जणू काही आता ते कल्मिनेशनकडे, त्याच्या टोकाकडे आता निघालेले आहेत. आपल्या जवळचा उपलब्ध वेळ आजचा आता संपलेला आहे. आपण संध्याकाळी या गोष्टीची चर्चा करूया की ते आता सुखाच्या प्राप्तीचा उपाय काय आहे, सुख कसं प्राप्त होत असतं. कारण ह्या सुखाने सगळं काही नियंत्रित केलं जात आहे. बघा किती आपल्या जीवनावरती सुखाचा पगडा असतो. एखादी गोष्ट, अगदी बालक सुद्धा लहानसा सुखाने संचालित होतो. आपण म्हणतो की प्रेम आहे वगैरे वगैरे. बघा आपण ते सुखाने एका लहान पोराला विचारलं की काय रे, तुला तुझी आई जास्त आवडते की बाबा जास्त आवडतात. आता ते बालक म्हणजे आता आधुनिक युगातलं असल्यामुळे त्याने जरा राजकारण वापरलं तिकडं, की सांगितलं की मला माझी आई पण आवडते, पण बाबा पण आवडतात. आणि मग लगेच पटकन सत्य बाहेर आलं, पण मला आईस्क्रीम फार आवडतं. म्हणजे आई आवडते जर आईस्क्रीम देत असेल तर, बाप आवडतो आईस्क्रीम देत असेल तर, आवड कशाची आहे? आईस्क्रीमची आवड आहे. तर सुखाप्रमाणे जिथे जसं सुखाची कल्पना असेल त्याच्याप्रमाणे मनुष्याचं आचरण घडतं. सगळं काही कर्माने मिळतं, पण कर्म कशाने तयार होतं? सुख त्या कर्माला संचालित करत असतं. म्हणून तू सुखाचा शोध घे. आता हा सुखाचा शोध कसा घ्यायचा आपण आता ते सुखपूर्वक नंतर बघूया. मी आता शांती मंत्र म्हणून आजच्या या प्रवचनाला विराम देतो. ओम आप्यायन्तु ममांगानि वाक् प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलमेन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत्. अनिराकरणमस्तु अनिराकरणं मेस्तु. तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.